नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीच्या ऍडमिशन जी काही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, जी ऑनलाईन सुरू आहे, त्या संदर्भातली विशेष फेरीचं जे काही आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण आज माहिती मिळवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त जातील. आणि हा एक गोष्ट मात्र, या अगोदर जर समजा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला विशेष फेरीचं आयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, काय तारखा नेमका आहेत त्याची माहिती याच्यामध्ये होईल. आतापर्यंत इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि त्या होत आहेत. परंतु अजूनही दुर्गम भागातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या गोष्टीची अजूनही माहिती नाहीये की नेमकी विशेष फेरी किंवा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच काहींना माहिती नाही असं निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून वारंवार महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून कुठलाही विद्यार्थी हा प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी ही घेतली जात आहे. आणि म्हणून या विशेष फेरीचं आयोजन पुन्हा करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी, कोटा जागा प्रत्यार्पित करणे, ज्याला आपण 3 प्रकारचे जे काही कोटा होते ते सगळे जे काही आपल्याकडे असतील तर ते प्रत्यार्पित करणे, सरेंडर करणे ही अंतिम संधी आहे. याच्यानंतर ही संधी दिली जाणार नाही अशा प्रकारे सुद्धा आपल्याला सांगितलं. याचा कालावधी आहे 19 सप्टेंबर 2025 च्या सकाळी 8 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत 4-5 तासांचा कालावधी यासाठी दिलेला आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढवणे ही अंतिम संधी असून त्यानंतर ही सुविधा देण्यात येणार नाही. याचा अर्थ सुद्धा काही कनिष्ठ महाविद्यालय असा काढता आहेत की आपल्या 80ची जर समजा प्रवेश क्षमता असेल तर ती 90 करून घेणे, 100 करून घेणे असा त्याचा अर्थ होत नाही. प्रवेश क्षमता वाढवणे म्हणजे जर का समजा तुम्हाला नव्याने एखादी डिव्हिजन मिळालेली असेल सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्यानंतर, तर त्याच्यामध्ये तुमची प्रवेश क्षमता वाढत असेल तर तशा प्रकारची प्रवेश क्षमता वाढवणे. त्याच्यामुळे याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. त्याची मुदत आहे 11 सप्टेंबर 2025 ते 25 दुपारी 1:30 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत. त्यानंतर प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, जे विद्यार्थी अजून नोंदणीच केलेली नाही, रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये, तसंच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे एटीकेटी होते परंतु आता जी काही जुलैमध्ये पुरवणी परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी नवीन नोंदणी करायची. भाग 1 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ती करायची. आणि विद्यार्थी अर्ज भाग 2 भरणे, पार्ट 2 हा भरणे, ज्याला आपण कॉलेज प्रेफरन्स वगैरे भरणं म्हणतो ते. त्यांचा प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश ते करू शकतात. याची मुदत 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून तर 12 सप्टेंबर 2025 च्या सकाळी 9 वाजल्यापर्यंत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले जे काही कॉलेज आहेत, जे कॉलेज अलॉट झालेले असतील त्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. म्हणजे विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झाल्यानंतर विद्यार्थी प्रोसीड फॉर ऍडमिशन करतात. खाली एक टॅब असते, त्याला क्लिक करून प्रोसीड फॉर ऍडमिशन करतात आणि मग त्याच्यानंतर तो कॉलेज लॉग इनला जाऊन त्याचं ऍडमिशन होतं. तर अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यासाठी तारीख दिलेली 12 सप्टेंबर 2025 दुपारी 2 वाजल्यापासून तर 13 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे. आणि म्हणून आपण या बरोबरच प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि भाग 1 मध्ये दुरुस्त करणे, प्रवेश रद्द करणे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी एक तर सायन्सला प्रवेश घेतलेला असतो, आर्ट्सला प्रवेश घेतलेला असतो किंवा XYZ कॉलेजला प्रवेश घेतलेला असतो, त्यांना तिथं तो नको असतो. मग त्या कॉलेजला कॅन्सल टॅब ही त्यांच्या लॉग इनला येते आणि म्हणून तशा पद्धतीने तिथं जाऊन विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करू शकतात. विद्यार्थी अर्ज भाग 2 भरणे, त्यांच्या प्राधान्यक्रमांच्या यादीत किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश ते करू शकतात. याच्यासाठीची मुदत आपल्याला 11 सप्टेंबर 2025 सकाळी 8 वाजल्यापासून तर 12 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजेपर्यंत दिलेली आहे. बघा आपण या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनमध्ये.
तर या पद्धतीने आपण लवकरात लवकर, आता ही अंतिम फेरी आहे, कदाचित याच्यानंतर फेरीचं, विशेष फेरी किंवा अजून कोणत्या फेरीचं आयोजन केलं जाणार नाही असं त्या ठिकाणी वाटतंय. वारंवार आपल्याला संबंधित माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना हा चान्स उपलब्ध होतो आहे आणि म्हणून इथं खाली सुद्धा दिलंय बघा, तरी वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कारवाई शाळा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावी, तसेच सर्व संबंधितांची ही अंतिम संधी असेल याची नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे जे काही विद्यार्थी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, सगळी प्रोसेस पूर्ण करा. या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.